संघ कुठल्या संघाला पराभूत करतोय आणि गोडसे संघाशी 2-2 हात घेण्यासाठी सायंकाळच्या सत्रामध्ये सज्ज होतोय. दोन्ही संघाने चांगलं प्रदर्शन केलेला कालचा दिवस अक्षरश एकुरा ग्रुप हवेदेव संघाने गाजवला होता. सुमित पाटील याने गावदेव वेले संघाविरुद्ध गोल्डन चौकार लगावून आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचला होता आणि दोन्ही सेमीफायनलचा जर विचार केला तर नक्कीच पहिल्या सेमीफायनलमध्ये वेले विपक्ष भाटाले विपक्ष गोडसे असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सामना हवेदेव विपक्ष केवणीदेव या दोन संघामध्ये. हवेदेव संघाचा राखीव खेळाडू अजूनही आमच्या संयोजन कक्षामध्ये आलेला नाही. जर राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर 2 धावांची पेनल्टी आपल्या संघाला दिली जाईल. 20 मिनिटांचा वेळ दोन्ही संघांना 4 षटकांसाठी दिला जाईल आणि आपली 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं हे बंधनकारक असणार आहे. तर सामना सुरू होतोय. 2 ओपनर ऑन द ग्राउंड. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. एकूण मानकुळी संघाचं कौतुक करावं लागेल कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. अप्रतिम प्रदर्शन या संघाने केलं होतं. मात्र अंतिम क्षणी विजय संपादन केलेला आहे तो गुड बॉयज केवणीदेव या संघाने. राज आणि प्रेम ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीरांच्या भूमिकेमध्ये आणि या सेमीफायनल सामन्यासाठी सध्या गोवा इथे अक्षय मडवे आहेत आणि त्यांच्याकडून गुड बॉयज केवणीदेव संघाला या सेमीफायनलसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एकोरा ग्रुप हवेदेवी आणि खास करून नंदुलाल पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यासाठी त्यांचे मित्र खारबावचे साईनाथ पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संघ नाही का आपण पाहतोय सुमित पाटील. सामना करेल फलंदाज राज. नॉस्ट विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न तर चांगला केला होता कव्हर रिजन मध्ये. हात आया लेकिन मुंह नाही लगा अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न तिथे केला गेला होता कव्हर रिजन मध्ये आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याचा. तर एकेरी धावने अकाउंट ओपन होतोय गुड बॉयज केवणीदेव या संघाचं. पहिले षटक मार्गस्थ आहे सुमित. पहिले षटकात दिलतोय. सामना करेल फलंदाज प्रेम. यावेळी समोर खेळलेले आहे उभ्या आणि चेंडू जातोय सीमा पार 1 बाउंड चौकार. वाढेल आणि धावसंख्या 4 वाढून झालेली ते धावपलकावर 5 धावा. पहिला चौकार या इनिंग मधील आपण पाहतोय प्रेम याचा उत्कृष्ट गेम. चांगला चौकार डाऊन द ग्राउंड फटका केला होता 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पहिले षटक मार्गस्थ आहे. हवेदेव संघाचा संघ नायक सुमित पाटील पहिले षटकात आलतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा प्रेम. यावेळी गतीमध्ये परिवर्तन मात्र दिशा परिवर्तन होते. पंचांचा वायरचा इशारा होते. अव्वांतर धावेचे अकाउंट ओपन होते. एका धावेने धावसंख्या 6. सुरू असलेला दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय हवेदेव विपक्ष केवणीदेव या दोन संघामध्ये. गोलंदाज सुमित राईट आर्म द विकेट. यावेळी मात्र समोर खेळलेला 20 मध्ये इनफिल्डच्या वरून अप्रतिम फटका. क्लासिक स्ट्रोक लॉंग ऑफ रिझर मधून झटणाटदार चौकार.
कृपया टीम मिटिंग जास्त घ्यायची नाही. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज प्रेम याच्या बॅटमधून. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज प्रेम. प्रेम नाम आहे मेरा हे दाखवून देताना 2 चेंडूंवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंवर 8 धावा कुठून काढलेल्या आहेत. हरिभक्त परायण पंडित बुवा महाराज यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच मानकुळे गावचे समाजसेवक जवन माली साहेबांचं त्यांच्या समोर आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पंचांचं वाढचं शर्यत आहे. अव्वांतर धाव धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 11 धावा. सुमित राईट अमोर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. व्हॉट अ शॉट. जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमा पार षटकार. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना सध्या आपण पाहतोय गुड बॉय केवणी देवी संघाचा फलंदाज. खास करून प्रेम अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडलेला आहे. प्रेम याचा आक्रमक गेम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम नाम आहे मेरा धावसंख्या उत्कृष्टरित्या वाढवताना प्रेम याचा गेम आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद 17 धावांनी खतरा फेस केलेला आहे. आणि अजूनही षटक समाप्त झालेलं नाही. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. चिंता नक्कीच वाढलेली आहे. मात्र वेळेचंही भान आपण राखायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय हविदेव विपक्ष केवणी देवी या 2 संघामध्ये. दोन क्षेत्ररक्षक ऑलराऊंड मध्ये आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रेम या फलंदाजाने उचललेला आहे. कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण ऑलराऊंड मध्ये पाहतोय. त्यामध्ये स्ट्रेट लॉंग ऑफ आणि एक काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 30 सर्कलमध्ये ऑफ साइड जर बघितले तर थर्डमॅन कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर तसेच मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला 30 सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. त्यामध्ये फाईन लेग स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातोय. कारण मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑनला 30 सर्कलमध्ये तैनात केलेला आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू. अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता गोलंदाज सुमित पाटील याने. आणि सुमित पाटील याची खासियत आहे. मात्र आज आपण पाहतो सुमित पाटील थोडासा मागडा ठरलेला आहे. पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज प्रेम. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कोरिजन मध्ये सुरेख झेलला आणि पहिला फलंदाज फेलला. प्रेम याचा खलास होतोय गेम. खेळाडू कक्ष जे आमचा आहे त्या खेळाडू कक्षाच्या समीप जवळ पायऱ्यांवर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण तिथून उठायचं आहे. स्वर्गीय प्रल्हाद मगन माले यांच्या स्मरणार्थ हे आकर्षक खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतो धावपलकावर 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 बाद 17 अशी धावसंख्या. गुड बॉयज केवणी संघ नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गणेश येतोय. नवीन फलंदाज निलेश आलेला आहे. मध्ये सामनावीर फलंदाज राज याला आज चांगलं खेळावं लागेल, कारण संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण एक पाऊल फक्त दूर आहे त्यांचा संघ अंतिम सामन्यापासून. पाहूया राज कसा खेळतोय आज. गणेश बॉलिंग मार्कवर वेली मानकोली रोड इन कडून यावेळी चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. उंची जास्त लांबी कमी, कॉर्नर मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल पोषात येते. आगमन होत आहे शिवसेना शाखा प्रमुख रमाकांत केनी साहेबांचं, आणि रमाकांत केनी साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जे गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे ते आगमन झालेलं आहे. वेलकम सर. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. तर टू ओपनर बॅक टू बॅक दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. प्रेम बाद झाल्यानंतर राज लगेच बाद झालेला आहे, आणि हे चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो, एखादा फलंदाज बाद झाला की लगेच त्याचा साथीदार बऱ्याच वेळेला आपण लगेच बाद होताना पाहिलेला आहे. जणू काही पहिल्या बाद होणाऱ्या फलंदाजाला दुसऱ्या बाद होणाऱ्या फलंदाजाने सांगितलं होतं की तू चल मैं आया. नवीन फलंदाज सागर येतोय चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. मागील सामन्यामधील हिरो, मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी अप्रतिम फटका इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न, मात्र प्रयत्न करतोय तोकडा, आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावा. दुसरं षटक मार्गस्थ गणेश दुसरं षटक बदलतोय हवी देवी या संघाकडून. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मोका भी दिया हो चौका भी दिया, मात्र एफर्ट चांगला होता सिद्धेशाचा. होता कपडे गंदे हुए तो क्या होय, सर्फ एक्सेल हे ना. नक्कीच कौतुक करावं लागेल सिद्धेशाचा, मात्र चौकार वाचू शकला नाही. धावसंख्या 4 ने झालेली ते धावफलकावर 25 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गणेश दुसरं षटक हाताळतोय. विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र कुठले दडपण निलेश फलंदाजावर जाणवत नाही. आपला नैसर्गिक खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चौकाराने धावसंख्येला आलेला आहे आकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. पॉइंट रिझर्व्हमध्ये चेंडू जोपर्यंत उचलला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एकेरी धावेने धावसंख्या वाढते 26. आपण उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतो या चषकामधील हवे दिवे विपक्ष केवणे दिवे या दोन संघामध्ये. यावेळेला मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिलेले, ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केले हवाई सफर.
रणुके सागर बनतोय वे अप्रतिम फटका बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडू बॅटला लागतोय सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून दिलेली ती धावफलकावर 32 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे 3 शतरक्षक चेंडू झेपावले होते मात्र नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजाला 2 धाव पूर्ण करण्याचा या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 34 धावा वेलकम कैलास ठाकरे ज्ञानदेव केने आणि जिग्नेश भोईर तिघांचं हार्दिक स्वागत आहे एक महागडे षटक हे षटक आपल्याला पाहायला मिळते कारण या गोलंदाजाने धावा दिल्यात 17 पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या आहेत आणि या षटकामध्ये 17 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या केवणीदेवी संघाच्या फलंदाजाने आज 14 नोव्हेंबर या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच चौथा हिरवा ढाबा हॉटेल गोल्डन रॉक आपल्याला जर नक्कीच लज्जतदार जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच आपण एक वेळ या एक बार आओगे तो बार बार खाओगे मानकुली गावचे समाजसेवक शर्यत केनी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये सर्व प्रतिष्ठित नागरिक या पंचकृषीमधील सर्वांना विनंती असेल की ही स्पर्धा आपली आहे निसंकोचपणे आपण आपल्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे सर्वांना इन्व्हाइट केलं जाते आमच्या आयोजन कमिटीकडून समाजसेवक सुनील माली साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आपले हार्दिक स्वागत आहे तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नंदू पाटील येतात सामना करेल फलंदाज निलेश जो वैयक्तिक 2 चौकाराच्या मदतीने 9 धावसंख्येवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूला एका षटकाराच्या मदतीने 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय सागर यावेळी दिशा भरकटलेली आहे पंचांचा वाटचा इशारा येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाज नंदलाल याला पुन्हा टाकावा लागेल धावसंख्या दरम्यान सिंगलने वाढून झालेली ते धावफलकावर 35 धावा सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतोय केवणीदेवी विपक्ष हवेदेवी या 2 संघामध्ये यावेळी यॉर्कर यांचा चेंडू होता छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे व्ही शेप मध्ये खेळून काढलेला आहे वायडिश डीप मिड ऑन रिजन मध्ये एका धावेसाठी सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 36 धावा 4 क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत इतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेले आहेत त्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर आणि वायडिश लॉंग ऑन साइडला पाहतोय याला इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि गोलंदाज असलाय फलंदाज बाद तिसरा फलंदाज बाद होतोय गुड बॉयज केवणीदेवी संघाचा सागर भोईर याच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाला होता राज त्यानंतर प्रेम आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला आहे सागर निलेश अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सन ऑफ केवणीदेवी सूरज भोईर येतोय अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन जिशे मान्यता प्राप्त ही तालुका क्रिकेटमधील पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि याचा मान मिळालेला आहे एकविरा स्पोर्ट्स मानकुली या संघाला एकविरा स्पोर्ट्स मानकुली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंगम स्वर्गीय संजय मुत्रम भोईर स्मृती चषक 2021 आपण पाहतोय आणि या चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे युट्यूबशी संलग्न तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते जितू गोंदले आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांची अपार मेहनत यावेळी समोर केलेलं आहे स्टेट
लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेने हळूच धावसंख्या पुरुष सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर 37 धावा. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय नंदू, कारण सुरुवातीचे 2 गोलंदाज महागडे ठरले होते. मात्र नंदू पाटील याने आपल्या संघाला वापसी नक्कीच करून दिलेली आहे. एक्सपिरियन्स कंपनी आहेत, भरपूर अनुभव आहे नंदू पाटील यांच्याकडे. यावेळी फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. मात्र प्रयत्न तर चांगला केला होता तिथे सुमित याने, मात्र चेंडू अडवू शकला नाही आणि अशा प्रकारे हा चेंडू जातो सीमापार षटकार. कल्पेश केने आपले हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 4 बाद 44. पाहूया चौथे षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. नवीन फलंदाज दरम्यान खेळपट्टीवर आलेला आहे गुडबाज केवणेदेव या संघाकडून करण, जो संघ नाही काय गुडबाज केवणेदेव या संघाचा. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शेवटचं षटक घालण्यासाठी कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुस्वागतम 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 आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय सन्मान्य आदरणीय सुरेश म्हात्रे साहेबांचं. सर्वांचं तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके मामा बाले मामा सन्मान्य आदरणीय सुरेश म्हात्रे साहेबांचे ते आगमन होतोय. त्यांच्या समेत त्यांच्या सहकार्यांचं आगमन होतं. सर्व मान्यवरांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय दापोडे गावचे विद्यमान सरपंच चिंतमन पाटील साहेब, विलास पाटील साहेब, गुंदवलीचे समाजसेवक, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी आपण या चषकामधील दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, फ्लॅन मिस. चांगली सुरुवात कुणाल करतोय, एक बिमिसाल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावफलकावर 44 धावा, 4-4. कुणाल बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज सूरज. यावेळी चेंडूला उडवलेला आहे,
उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल सिद्धेशच्या माध्यमातून आणि फलंदाज सूरज होतोय इथे फेल. स्थिर धावपलकर 44 धावा. नवीन फलंदाज गोडूबाज किवणी संघाकडून येतोय मनोज. चांगली वापसी करून देताना आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज कुणाल याची बेमिसाल गोलंदाजी. मात्र सिद्धेश याचंही कौतुक करावं लागेल, ज्याने स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये चांगला झेल पकडला होता. नुकतंच आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कुणाल पाटील बॉलिंग मार्कवर व्हीआयपी टायझन कडून. सामनावीर फलंदाज करण, जो संघनायक आहे गुडबाज किवणे या संघाचा. यावेळी वाईड ऑर्डरचा चेंडू होता. चेंडूला मेडिकट रिझन मध्ये ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडासा फंबलिंग पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली. ती धावफलकावर 46 धाव. 46 लॉस फॉर द 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कुणाल पाटील राईट अमोर द विकेट. यावेळी खोदून काढलेल्या चेंडूला सिद्धेश पुन्हा एकदा चेंडू खाली. आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. शेवटचे षटक मार्गस्थानी. आतापर्यंत कुणाल याने बेमिसाल गोलंदाजी करताना 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवला आणि दोन्ही झेल हे सिद्धेश पाटील यांनी पकडलेले आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सिद्धेश पाटील याच्या माध्यमातून एक झेल घेताना तर त्यांनी स्वतःला झोकूनही दिला होता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय संकेत. पाहूया संकेत याला संघनायकाने कुणाल शेवटचे षटक हाताळतोय. मानकुली वेले रोड इन कडून. सामना करेल फलंदाज मनोज. यावेळी मात्र लेट मोमेंट होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. खूप उशिरा फाटका खेळला होता. हॉलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. थोडंसं दिशा भरकटली गेली होती. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली. ती धावफलकावर 47 धावा. शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज कुणाल पाटील. सामना करेल फलंदाज संकेत गोंदले. यावेळी चेंडू हवेमध्ये कावकॉर्नर रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. संकेत गोंदले या चेंडूवर थोडासा गोंधळलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. छोड दिया जाय मार दिया जाय. अंतिम क्षणी त्यांनी फटकाही खेळला होता. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुडबाज किवणी संघाने आपल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जोडल्या. ते 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते 21 ग्रुप हवी देऊया संघासमोर. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे. वळूया आपण सन्मानाकडे. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे तुमचे आमचे सर्वांचेच लाडके सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुमचे आमचे सर्वांचेच बालेमामा, आणि त्यांचा सन्मान इथे करण्यासाठी मी
यशपाल माली यांस विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामीण सम्राट सन्माननीय आदरणीय सर्वांचे लोकप्रिय नेते युवकांच्या गळ्यातील ताईत सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा सन्मान करायचा. गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक चिंतामण पाटील साहेब उपस्थित आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा आयोजन कमिटी मेंबर यशपालजी माले आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते दापोडे सरपंच सन्माननीय आदरणीय चिंतामण पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता चिंतामण पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. एक मान्यवर उपस्थित आहेत गुंदवली गावचे माजी सरपंच सन्माननीय विलास पाटील साहेबांनी त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल यशपालजी माले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते गुंदवलीचे माजी सरपंच सन्माननीय विलास बालचंद्र पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांचे आवर्जून इनका सुमधुर आवाज आपने सुना. सभी मेहमानों की उपस्थिति इस टूर्नामेंट के लिए काफ़ी सराहनीय, काफ़ी अतुलनीय है और आपकी उपस्थिति से हमारे इस टूर्नामेंट को 4 चांद लग चुके. सभी अतिथियों का हम दिल के गहराइयों से हार्दिक स्वागत कर रहा हूँ, हार्दिक स्वागत कर रहा हूँ. चलते हम मैच के अंदर. तर मित्रांनो बोलूया आपण स्वागत सत्कार्याकडे. आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे या स्पर्धेसाठी ज्यांचं तन मन धन लाभलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण गणेश माली साहेबांना सन्मानित करणार आहोत. गणेश माली साहेबांचा सन्मान यशपालजी माले आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गणेशजी माले साहेबांचा सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. हे आपण पाहू शकता गणेशजी माले साहेबांचा सन्मान इथे यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये चंद्रकांत माली साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल यशपालजी माले आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत माली साहेबांना सन्मानित करायचं आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या सासरी बुवांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यांचे जावई जय माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केले गेलेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते जय माली साहेबांना सन्मानित केलं जातं. हे आपण पाहू शकता. एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील त्यांना. अनेक पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक.
त्यानंतर आपल्यामध्ये स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांचे बंधू रोहिदास भोईर हे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान ही केला जाईल. तर विनंती असेल यशपालजी माले आपणास की आपण आपल्या सुहस्ते स्वर्गीय संजय भोईर यांचे बंधू रोहिदास भोईर यांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता सावंदे येथून रोहिदास भोईर साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये सावंदे गावचे समाजसेवक सतीश सोनावणे साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल यशपालजी माले आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते सतीशजी सोनावणे यांनाही सन्मानित करायचं आहे. दरम्यान आगमन होते आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सरांचं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांचे सुपुत्र सागर भोईर हे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल यशपालजी माले आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते सागर भोईर यांना सन्मानित करायचं आहे. स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन केले गेलेले आहे. सागर संजय भोईर यांचा सन्मान इथे केला जातो, हे आपण पाहू शकता. आपल्यामध्ये उपस्थित स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आकाश भोईर हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर मी विनंती करेन यशपालजी माले आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांचे सुपुत्र आकाश संजय भोईर यांनाही सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता आकाश भोईर यांचाही सन्मान इथे केला जातोय यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते. आकाश भोईर यांच्या वडिलांच्या नावानेच या स्पर्धेचं आयोजन इथे केलं गेलेलं आहे आणि आकाश संजय भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचे ते आगमन होते, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये माजी सरपंच सुनील भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान यशपालजी माले आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी भोईर साहेबांचाही सन्मान करायचा आहे. सुनीलजी भोईर साहेबांना सन्मानित केले जाते, हे आपण पाहू शकता. सन्मान चिन्ह, शॉल आणि एक आकर्षक पुष्पगुच्छ. आपल्यामध्ये रमाकांत केनी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल यशपालजी माले आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. शाखा प्रमुख रमाकांत केनी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि भगवी शॉल आपण पाहतोय. त्यानंतर एक आकर्षक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. हरिभक्त पारायण पंडित बुवा महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान येथे केला जाईल. हरिभक्त पारायण पंडित बुवा महाराज यांनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दाखवलेली आणि त्यांचाही सन्मान मी विनंती करेन यशपालजी माले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. हरिभक्त पारायण पंडित बुवा महाराज हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. आपल्यामध्ये जयवंत पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. जयवंत माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकतो. जयवंत माली साहेबांचा सन्मान इथे केला जातोय यशपालजी माले यांच्या शुभ हस्ते. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. या सन्मानानंतर वळू आपण सामन्याकडे. नक्कीच नंतरचे सन्मान आपण बाकी समापन नंतर करणार. अमित म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकूया. हाँ बिल्कुल, धन्यवाद धुमाल सर. तो काफी बेहतरीन शानदार शुरुआत छक्के के साथ की थी लेफ्ट हैंड बल्लेबाज सुमित ने, लेकिन बोर्ड के ऊपर नजर डालते रन बन चुके 10. पहला ओवर चल रहा है जय तुरे की अंतिम गेंद शेष लेफ्ट हैंड राउंडर विकेट. जोरदार हिट करने के चक्कर में देखिए गेंद बल्ले का यहाँ कोई मिलन नहीं हो चुका है और सीधी गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई.
पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर में टोटल रन बन चुके हैं एकवीरा हाईवे दिवे टीम का 10 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। जो 8-9 रन पे सुमित खेल रहे, राहुल 1 रन पे खेल रहे। कुल मिला के देखा जाए स्कोर 10 के घर में, कोई विकेट मैदान से बाहर नहीं है। तो आने वाले 18 गेंदें शेष है और यहां जीतने के लिए 40 रनों की दरकार है। एनिथिंग इन कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट आपण नेहमीच म्हणतो आणि गेल्या सामन्यामध्ये त्याची प्रचिती तुम्हा सर्वांना आली असेलच की अक्षरशः सिंहाच्या जबड्यातून जसा घास काढावा तसा गुड बॉईज केवणी दिवे संघाने एकवीरा मानकोळी संघाला पराभूत केलेला आहे। म्हणजेच काय या धावा देखील होऊ शकतील जर तुमची प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि तुमची खेळण्याची जिद्द असेल तर या 40 धावा देखील 18 बॉल्स मध्ये कंप्लीट होऊ 18 बॉल 40 ची गरज। हाँ बिल्कुल टाइम लगा या हम विनती करते हैं तो 50 की जरूरत है जीतने के लिए। 10 तो रन बन चुके हैं और सही इस बार देखा जाए शायद यहाँ कि इच्छा शक्ति बहुत इंपॉर्टेंट बात है। आपके पास अपने पास वो हो सकती है तो आप मैच को जीत सकती है। जो पिछले मैच में आपने देखा होगा कि एकवीरा मानकोली के खिलाफ जो गेंद बेहतरीन डाली थी लेकिन गेंद सामने मिलने के बाद वो गेंद को सीधा छक्के के रूप में भेज दिया, उस मैच को जीता था गुड बाय केवनी दिवे टीम ने। 40 रन चाहिए 18 गेंदों में, रन ज्यादा गेंदे कम है लेकिन इस बार सुमित और राहुल ये जोड़ी मैदान के अंदर है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कौन जीतेगा कौन हारेगा भविष्यवाणी दोहरा नहीं जा सकती। और क्रिकेट इज जेंटलमैन्स गेम कहते हैं, क्रिकेट इज ग्लोरियस गेम। दूसरी ओवर की पहली गेंद, टप्पा थोड़ा सा पीछे रखा है। इस बार देखा जाए पॉइंट के खिलाड़ी आए, दायरे के बाहर जाकर गेंद को फील्ड किया। जब तक 1 रन मिलेगा, शॉट इतना मजबूती का नहीं था मगर सिंगल तो मिली और सिंगल के साथ स्कोर 11 के घर में। 11 पे स्कोर जा चुका है। दाया बाया कॉम्बिनेशन है, फील्डिंग में परिवर्तन करना पड़ता है और जब दाया और बायात के बल्लेबाज आते तो बॉलर को अपनी दिशा हर बार अलग तरीके से निर्धारित करनी पड़ती है। चला स्पीड अप प्लीज। बघा वारंवार सूचना करायला आम्हाला भाग पाडू नका कारण यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे, तो देखील 4 षटकांचा। तर प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय मॅचला स्पीड द्या, गेमला स्पीड द्या। बघा केवढी दिवस सकाळपासून आयोजकांच्या नजरेत आलंय की तुम्ही जास्त वेळ घेताय आणि ते खरंच आहे। त्यामुळे प्लीज आम्ही विनंती करतोय प्रत्येक ओव्हरला एकत्र येऊ नका, विकेटला चेरिंग करू नका जेणेकरून आमचा वेळ वाचेल। थँक्यू। बॅक टू अमित। बिल्कुल पिछले मैच में शानदार तरीके से मैच जल्दी खत्म हो गई। इन लोगों को हम बार बार मनीष सर अनाउंसमेंट करते उसका फायदा उठा रही है ये, लेकिन ऐसी गलती करनी नहीं चाहिए। समय बहुत महत्वपूर्ण है। ये देखिए जोरदार हिट करने गए थे, इसको गेंद नहीं समझ नहीं है बल्लेबाज को, गेंद ऐसी जगह था, गुडलैंड स्पॉट के ऊपर ये गेंद थी और बल्लेबाज को चकमा दिया। विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई है, उसके विचारों और उनके बल्ले को चकमा देकर गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में गई। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, शानदार गेंदबाजी चल रही। स्कोर 11 बगैर नुकसान पे एकवीरा हाईवे दिवे टीम का स्कोर। गुड बाय केवनी दिवे टीम ने 49 रन इकट्ठा किया, 50 का टारगेट है। बायात के बल्लेबाज सुमित व्यक्तिगत 9 रन पे खेले, एक छक्का एक डबल सिंगल के साथ से राउंड विकेट। और ये देखिए फिर से वही जोरदार हिट करने के थे डीप स्क्वायर लेग के ऊपर लेकिन संपर्क नहीं हुआ। रफ्तार वाली गेंद थी और रफ्तार वाली गेंद का सामना करना कई बार बल्लेबाज को कठिन बन जाता है लेकिन गेंदबाज ने जो एरिया चुनी है वो गुडलैंड स्पॉट की एरिया है, वहां गेंदे फेंकते बैट्समैन बीट हो जाता है। बैट्समैन पूरी तरह से गेंद का अंदाजा नहीं लेता है और आपको जिस अंदाज से खेलना चाहिए तो बॉलर दौड़ते समय बॉलर की रिस्क क्या है उसके ऊपर आपको ध्यान देना चाहिए। ऑफसाइड के ऊपर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कवर है। सूरज भोईर, ये देखिए दोबारा वही तीनों गेंदे, वही लाइन, वही दिशा और 3 गेंदे के ऊपर प्रहार करने में पूरी तरह से सुमित जैसे एक हिटर बल्लेबाज को उन्होंने बांध के रखा है, जकड़ के रखा है। कहते हैं ना कि पैरों में बेड़ी डाली है और इसे हिलने का मौका भी नहीं दे रहे। वाड़े गेंदबाजी। 2 गेंदे शेष, 11 पे स्कोर जा चुका है और जैसे गेंदे डॉट खाएंगे वैसा और प्रेशर आपके ऊपर आ सकता है। अब परिवर्तन करना चाहिए। आउट विकेट।
इस बार देखिए, इस बार बिल्कुल ने पुल कर दिया हवा में, लेकिन वो क्षेत्र खाली लग रहा है, लेकिन फील्डर आए रास्ते मारे, इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल चल रहा है और क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है। भागम भाग भी बढ़िया चल रही है। क्रिकेट खेल ही ऐसा है दोस्तों, इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। इसका कारण एक ही है, 25 जून 1983 का विश्व कप हिंदुस्तान ने कपिल देव साहब के नेतृत्व में जीता और 2011 में हमने वर्ल्ड कप जीता महेंद्र सिंह धोनी साहब के नेतृत्व में। यह ताकत हिंदुस्तान की है, लेकिन बेहतरीन बॉलिंग चल रही है और देखिए बेहतरीन इस बार रन का मौका पकड़ गया और इसी के साथ क्या गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। 2 ओवर खत्म हो चुके हैं, स्कोर बन चुका है 13, 1 विकेट के नुकसान पे या एकवीर हाईवे दिवे टीम का स्कोर। चला जास्त चेअरअप करू नका, नवीन बॅट्समन येत होतोय, लगेचच केवढी दिवस सांगायला आपलं क्षेत्र सेट करून घ्यायचंय। यानंतर महाअंतिम सामना आम्हाला योग्य त्या वेळेत आणि सूर्यप्रकाशात मध्ये खेळवायचा आहे। कुठल्याच पद्धतीची यावेळी इकडे फ्लड तर लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय। आता 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 बॉल्स मध्ये गरज आहे ती म्हणजेच एकूण 37 धावांची। आता कुठेतरी आव्हान कठीण होऊन बसलेलं आहे हायवे दिवे संघासाठी। आता मात्र जास्तीत जास्त मोठे फटके आणि मोठे फटकेच तुम्हाला या सामन्यामध्ये तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील। हाँ बिल्कुल, अभी बड़े शॉट की जरूरत है। अब ये कोई सीधा काम नहीं जमेगा, ऐसा प्रहार करना पड़ेगा कि गेंद मीलों मील बाउंड्री लाइन के बाहर जाना चाहिए, लंबे हिट चाहिए, क्योंकि अब तो 12 गेंदे और 37 रनों का टारगेट है। देखिए 6 गेंदों में 36 भी रन आ चुके हैं, लेकिन वो कारनामा इतिहास के पन्नों में एक ही बार हो जाता है और चमत्कार एक ही बार होता है, बार बार चमत्कार होता नहीं। 37 पर रन चाहिए 12 गेंदों में। गेंदबाज आ चुके, गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए विपुल तुरे मानकुले एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल है, लेकिन 1 डाउन बैक पर मैदान के अंदर आ चुके सिद्धेश। चला प्लीज फ्रीडम करा प्लीज, केवढी ते बघा वारंवार आम्ही सूचना करतोय, तुम्ही वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक में तुमचे 1 ते 1.5 मिनिटं घेते, प्लीज रिक्वेस्ट करतोय मैच ऑन करा। तो यकीनन के साथ आप 12 गेंदों में 37 रन चाहिए, तो इसी मैदान के ऊपर ठोकम ठोक करना पड़ेगा, क्योंकि ये टुकु टुकु से कुछ होने वाला नहीं है। ये देखिए बिल्कुल गैप ढूंढी हुई है, भाग गई इकबाल की रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए 4 रन। और यही आप काम करना पड़ेगा, तवा इतना गर्म करना पड़ेगा, रोटी डालने के बाद फर्क होना चाहिए। रिक्षा युनियनचे अध्यक्ष सन्माननीय काळीदास ठाकरे यांना विनंती असेल प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचे। चला बघा आता आयोजकाच्या वतीने तुम्हाला फायनल कॉल येतोय केवढी दिवस संघाला, टाइमपास केल्यानंतर पेनल्टी तुम्हाला दिली जाऊ शकेल आणि कदाचित तुम्हाला ती मान्य नसेल पण मान्य करावी लागेल। जवळ येऊ नका, फक्त बॉलरने पुढे यायचंय, बाकी सर्व सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांच्या जागेवर राहायचंय। रिक्षा युनियनचे अध्यक्ष सन्माननीय काळीदास ठाकरे प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचंय, थँक्यू। और ये उड़ाया और पार जा रही है गेंद, ओ बेहतरीन बेहतरीन शानदार कैच लिया, क्या बेहतरीन कैच लिया। ऐसा लग रहा बैलेंस जा रहा था, लेकिन हथेली में गेंद को पकड़ कर बल्लेबाज को किया बाय बाय। मी हायवे दिवे संघाला देखील विनंती करतो, जसा कुठला फलंदाज बाद झाला नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचं आहे। आणि गोरसई संघ जय बजरंग गोरसई ए कॅप्टनने आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे। जय बजरंग गोरसई ए टीम कॅप्टन पूर्ण टीम घेऊन आमच्या कमिटीच्या जवळ या, बॉक्सच्या जवळ प्लीज। जय बजरंग गोरसईच्या पूर्ण टीमने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन उभं राहायचं, थँक्यू। बिल्कुल स्कोर 17 के घर में जा चुका है, लेकिन विकेट तो मैदान से बाहर गई, वापस गए बल्लेबाज या राहुल 6 रन बना के। अब तो शायद इस ओवर की 4 गेंदे आने वाली 6 गेंदे 10 गेंदे शेष है और यह जीतने के लिए रन चाहिए 33 की जरूरत है। 33 रन चाहिए, मुश्किल कोई नहीं है अल्पेश जी, आसान बनाने की हिम्मत जिन जिन खिलाड़ियों के पास है वही टीम वही खिलाड़ी शहनशाह बन जाता है। आगाज किया है मिड विकेट के ऊपर, लेकिन वो रास्ते में खड़ा है,
नहीं छोड़ेगा, हाथ में फेविकॉल मजबूती का है और यही बल्लेबाज को शायद देखा जाए जल्द ही बल्लेबाज वापस जा रहे, जिस बल्लेबाज का नाम है सिद्धेश। तो कई बार हम डॉक्टर के पास जाते और डॉक्टर हमें तुरंत डिस्चार्ज देते, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा ठोक। देखा जाए एक वीर हाईवे दिव्य टीम फंस गई है। अब हीरो बनना है, अब नाविक बनना है, इस नैया को किनारे के ऊपर लाना, जीत को अर्जित करना है। तो अब शहनशाह का काम दिखाना पड़ेगा क्योंकि प्रेशर और ही बढ़ता गया है। लेकिन तारीफ करना पड़ेगी विपुल तुरे की, व्हाट ए गेंदबाजी, क्या दो कैचेस पकड़े, एक लॉन्ग ऑन के ऊपर, एक मिड विकेट के ऊपर। नए बल्लेबाज आए राहुल पाटिल और ये हैट्रिक का मौका, और ये इसी बीच नो बॉल है। गेंद इस बार लाइन से थोड़ी सी बाहर फेंकी है। अंपायर प्रसाद साहब जी ने वाइड घोषित, नो बॉल घोषित किया, तो अतिरिक्त रन मिली और 1 रन के साथ स्कोर है 18 के घर में। तो अगली गेंद फ्री हिट की है। फ्री हिट है, इसका मतलब बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है। इसका बोले लॉटरी है उनके पास, अगर बम गोला निकल गया बल्ले से तो सीधा बाउंड्री के बाहर जा सकता है, क्योंकि वही काम हो जाता है। लेकिन यहां खिलाड़ी बस रनआउट के रूप में ही आउट हो सकते हैं। वेलकम, सुस्वागतम. मानकोली गावचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल काका सीताराम माले यांचं मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. स्वर्गीय संजय मोतीराम भोईर स्मृती चषकामध्ये काका आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद कलराम सर. तो इस बीच एक सिंगल मिली और सिंगल के साथ 19 पे स्कोर जा चुका है. तो गेंदों का खेल बाकी है और ये उड़ाया काउ कॉर्नर के क्षेत्र में, देखते देखते गेंद आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर भौचक्का. के घर में 7 गेंदों में 25 रन चाहिए. दिवाली तो जल्दी ही खत्म हो गई है, लेकिन मैदान के अंदर ऐसी दिवाली साजरी करो कि आलम चाचा दोबारा उठना चाहिए. जैसे टाइम पास मत करो यार, क्योंकि टाइम पास पिक्चर दगड़ो और प्राजू का ही फेमस हो चुका है, आपका हो नहीं सकता. तीसरा पुकार दे रहा हूं आपका. देखिए 7 गेंदों में 25 रन चाहिए, लेकिन आक्रामक मूड में आए राहुल पाटिल, दायाद के बल्लेबाज है. और यह हवा में, लेकिन नोमैंस लैंड में गेंद नहीं को देखिए वो स्क्वायर लेग खिलाड़ी गलती कर चुके, जिन्होंने एक छक्का लगा दिया था. उसी बल्लेबाज को आउट करने का मौका था, लेकिन कैच उनके हाथ से छूट गई. एक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 26 के घर में. आने वाले 6 गेंदे शेष और जीतने के लिए 24 रन चाहिए. हम विनती करते एक बार फिर से अंपायर को कि मैच जल्दी शुरू कीजिए. 6 गेंदे जीतने के लिए 24 रन चाहिए. हर गेंद के ऊपर बाउंड्री चाहिए, बड़े बड़े लंबे हिट चाहिए. मैच को जीतना है तो इसी मैदान के ऊपर अब ऐसा हथियार निकालो, शस्त्रास्त्र निकालो कि सामने वाले की हवा निकालना चाहिए. नतीजा ध्यान में रखिए. यह गुड बाय केवनी दिवे टीम अपना जज्बा, अपना झंडा, अपना विजय रथ आगे लेके जा सकता है. कृपया वेळ कमी घ्या. बघा आपल्याला अजूनही या स्पर्धेचा मेगा फिनाले सामना खेळवायचा आहे. प्लीज आपण गेम थोडासा स्पीडअप करा. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय. बिल्कुल सागर है गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए. राहुल पाटिल स्ट्राइक के ऊपर 7 रन पे खेले. 24 रनों की दरकार है. इस बार आक्रमण करना है, मैच को जीतना है तो. लेकिन गेंदबाजी कैसी होगी ये देखिए. इस बार शॉट ज्यादा मजबूती का नहीं, मगर सिंगल मिली और स्टंपिंग करने के चक्कर में इस बार दूसरा रन और थ्रो हो चुका है. और देखिए विकेट कीपर के ऊपर गुस्सा निकाल रहे खुद बॉलर, मगर 2 रन मिले और 2 रनों के साथ स्कोर पहुंचाए
28 के घर में 28 लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे। तो 5 गेंदें शेष और जीतने के लिए यहां रन चाहिए 22 चाहिए। 22 रन निकालना भी कठिन नहीं है। याद करो T20 में कार्लोस ब्लैथवेट की वो पारी जिन्होंने शानदार 4 छक्के लगाकर वेस्ट इंडीज ने वर्ल्ड कप जीता था T20 का। बस हिम्मत चाहिए, वो काबिलियत चाहिए, वो जज्बा चाहिए, वो जुनून चाहिए। निकलकर आगे पैरों के ऊपर डाली हुई गेंद थी, लेकिन इस बार गैप में गेंद है। लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, इसी के साथ मामला बन सकता है, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज का और अपील की थी, लेकिन प्रसाद साहब जी ने कह दिया बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल देखने को मिल चुका है और तालमेल क्रिकेट में बहुत ही महत्वपूर्ण बात है। दो रनों के साथ स्कोर पहुंचा है। एक वीर हाईवे दिवे टीम का स्कोर है 30 के घर में। 4 गेंदे टीम को जीतने के लिए 20 रन चाहिए। सेमीफाइनल का यह मुकाबला है, बड़े छक्कों की जरूरत है, बड़े बड़े हिट चाहिए। ये सिंगल डबल से कुछ होने वाला नहीं है। मैदान के ऊपर आपको यही करना पड़ेगा, आग के गोले मैदान से बाहर भेजना पड़ेगा, तब भी लोग खुश होंगे। नतीजा एक ध्यान में रखिए, गुड बाय केवनी दिवे टीम जो है वो इस विजयी रथ को हासिल करने में कामयाब बनेंगे। और ये देखिए स्लोवर डिलीवरी जरूर फेंकी थी, बल्लेबाज को लगा कि मेरे बल्ले के ऊपर आएगी, लेकिन बल्लेबाज गेंदबाज ने खूबी का इस्तेमाल किया, शतरंज की चाल खेली और इस बल्लेबाज को चकमा दिया। अब 3 गेंदें शेष और 20 रन चाहिए। कठिन बना दिया है, लेकिन क्रिकेट में ऐसे कोई भविष्यवाणी दोहरा नहीं जाती, कुछ भी हो सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट जेंटलमैन गेम है। 3 गेंदे 20 और ये देखिए ये लेग स्टंप के बाहर वाइड गई है, तो इसी बीच शायद एक सिंगल के साथ स्कोर 31 पे जा चुका है। 3 गेंदे जीतने के लिए 19 रन चाहिए, तो कंपलसरी चेसिंग है। देखिए एक वाइड गई, दूसरी जा सकते, 3 छक्के आ सकते हैं, तो आए थे, कुछ भी हो सकता है। क्रिकेट है दोस्तों, ये खेल दूसरा नहीं है, लेकिन वो चमत्कार एक ही बार होता है, उसी को ही चमत्कार कहते हैं। राहुल पाटिल 11 रन पे खेल रहे हैं। देखिए ये आउट और इसी के साथ विकेट तो गई, राहत की सांस ली होगी और इसी के साथ आप जीत अर्जित करने में, जीत अपने जेब में डालने में और जीत को पूरी तरह से अपने अंदर खींचने के लिए गुड बॉय केवनी दिवे टीम ने काफी बेहतरीन काम किया है। प्रथम क्रमांकाचा पारितोषिक उपलब्ध करून दिले सन्माननीय जय दामोदर माळी यांच्याकडून। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला उपलब्ध करून दिले कैलासवासी परशुराम गुलाम माळी व रंगूबाई यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत सरपंच अरविंद परशुराम माळी यांच्याकडून। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला उपलब्ध करून दिले कैलासवासी जगन्नाथ गोपाल माळी यांच्या स्मरणार्थ राम जगन्नाथ माळी निलेश जगन्नाथ माळी यांच्याकडून। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला उपलब्ध करून दिले कैलासवासी कुमार संतोष कैलास माळी यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती किरण हरीश माळी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून। मालिकावरची ट्रॉफी आम्हाला श्री हरेश भोईर वेहळे ग्रामपंचायत सदस्य वेहळे यांच्याकडून प्राप्त झाले। बॅक टू क्रिकेट। बिल्कुल, अब तो मैच में औपचारिकता बाकी रह गई। सागर ने अच्छी गेंदबाजी फ्लिक किया है, ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। और देखिए यहां एकवीर हाईवे जो दिवे टीम है उन्होंने शायद अपना सफेद रुमाल बाहर निकाला, अपने हथियार फेंक कर कह दिया भैया तुम जाने तुम्हारा काम जाने, हम तो खुद आपके सामने सरेंडर हो चुके। लेकिन जीत को अर्जित करने में गुड बॉय केवनी दिवे टीम का झंडा देखिए ऊपर 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 ऊंचा होता हुआ। और ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, वाइड। 1 के साथ स्कोर जाता है 33-33 के घर में। सामन्याचा निर्णय कोणाच्या संघाच्या बाजूने लागू द्या, कुठल्याच प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, ही नम्र विनंती आयोजकाच्या वतीने केली जाते आणि कॅप्टनने लगेच तयार राहायचंय। एक कॅप्टन रेडी आहे आमचा जय बजरंग गोरसाई एचा। बिल्कुल अंतिम गेंद शेष है। और ये उड़ाया। दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं, दिवाली है तब तक फोड़ो। लेकिन मैच को जीता या गुड बाय केवनी दिवे टीम ने परास्त कर दिया एकवीर हाईवे दिवे टीम को। जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को ढेर सारी हम शुभकामना देते हैं। तर नाणेफेकसाठी यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक। तर आमच्या मान्यवरांच्या